पॅन्थरच्या प्रवासापासून ते शेवटच्या मृत्यूशेवर असताना सुद्धा त्यांनी सगळ्या चळवळीमध्ये शिवशक्ती भीमशक्ती येईपर्यंत आपण त्यांचा प्रवास पाहिलेला. मृत्यूशेवरच्या शेवटच्या कालावधीमध्ये बॉम्बे हॉस्पिटलमध्ये लिहिलेला त्यांचा तो शेवटचा दलित पॅन्थरचा इतिहास, त्यांनी आयुष्यामध्ये केलेल्या सगळ्या ज्या काही समजुती असतील आपण त्याला तडजोड म्हणूया, शेवटच्या क्षणी त्यांनी मृत्यूशेवरचा दस्त्यावर दलित पॅन्थर कुणाला अर्पण केला असेल ते 4 ओळीमध्ये. मला भावलेला नामदेव ढसाळ, भागवत गड्या तू मला माफ कर, भागवत गड्या तू मला माफ कर, तुझ्या बलिदानाचं उट्ट काढू शकलो नाही, भागवत गड्या माफ कर. या 4 ओळीमध्ये नामदेव दादांनी आपल्या आयुष्याचं जे काय प्रवास केला आहे त्या 4 ओळीमध्ये दलित पॅन्थर या पुस्तकाला अर्पण केलं आहे. या माझ्या भावाला सन्मानाचा, स्वाभिमानाचा जय भीम करतो आणि सन्मानाचा अभिवादन करतो. जय भीम. पॅन्थर सुमेध जाधव, शहीद भागवत जाधव यांचे बंधू आहेत. पॅन्थर चळवळीचा एक वारसा आहे त्यांच्या घराला. तर मी कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करतोय. आता इथे खरं तर ह्या मंचावर नामदेव ढसाळांची मुलं येणार होती, परंतु काही सुमेध सांगते. खरं म्हणजे नामदेव ढसाळांच्या भावांची मुलं डॉक्टर स्वप्नील ढसाळ आणि डॉक्टर संगीता ढसाळ या ठिकाणी आवर्जून येणार होत्या, परंतु नामदेव ढसाळांची बहीण काल अचानक त्यांचं निधन झालं. सर्व कुटुंब दुःखात आहे आणि त्यामुळे येऊ शकले नाही. ते दोन्ही बहीण भावांनी मला सांगितलं की दादा हा संदेश तुम्ही त्यांना द्या, आणि त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे की पुढील कार्यक्रमात मी अवश्य येईल. आणि दादांचे जे स्वप्न आहे या मुलांनी, मल्लिकाताईंनी त्यांना सगळं पुढच्या प्रवासाचं सगळे जे पॅन्थरचं जे काय आहे त्यांचं ते सांगणार आहे, आणि ती लढाई पुढे घेऊन जाण्यासाठी ही उच्च शिक्षित भावंड आपल्या पुढे या लढ्यामध्ये येणार आहे असं त्यांनी मला सांगितलं. दुसरी गोष्ट की महेश बनसोडे यांनी चल हल्ला बोल चित्रपट सादर केलेला आहे, आणण्याचा प्रयत्न केला आहे लोकचळवळीमधून. केवळ नामदेव ढसाळांची कविता त्या चित्रपटामध्ये आहे म्हणून या सेन्सॉर बोर्डाने नाकारलेली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वांनी या लढ्यामध्ये सामील व्हा. ज्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे आणि त्यांच्या चित्रपट महोत्सवामध्ये सादर झालेलं आहे, परंतु भारत देशातल्या या सेन्सॉर बोर्डाने केवळ नामदेव ढसाळांची कविता त्याच्यामध्ये आहे म्हणून ते सेन्सॉर बोर्ड देत नाही. आपल्याला जे पत्रकं वाटत आहेत ते पत्रक वाचून या लोकचळवळीमध्ये ज्या चल हल्ला बोल चित्रपट आपण सगळ्यांनी सामील राहावं अशी लोकांचे दोस्त आणि आपण सर्वांच्या लोक कार्यकर्त्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. जय भीम. मी विनंती करतो ज्ञानेश पाटील यांना, त्यांनी येऊन कविता सादर करावी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, अनेक चळवळीमध्ये सहभागी असलेले, आदिवासी लढ्यातले अग्रणी असलेले नेते ज्ञानेश पाटील. सगळ्यांना सप्रेम जय भीम. जय भीम. खरं तर मी असं काय काय कागदावरती खरडतो मध्ये मध्ये, आणि मला वाटलं तेव्हा मी ते व्यक्त करतो, आणि मग माझ्या मित्रांना ते आवडतं. तर तसंच जेव्हा कार्यक्रम सुरू झाला
त्यावेळेला माझा सखा, माझा सोबती असं मला म्हणाला सगळ्यांनाच, की त्याने ती कविता वाचून दाखवली, जेव्हा आम्ही. तर त्या प्रदीपला मी आता विचारलं की खरं तर मला एकच सांगितले, ती वाचू का पुन्हा? तर प्रदीप म्हणाला वाच. तर मी पुन्हा ती रिपीट करतो. छोटी कविता आहे. अचानक माझं असं डोकं सणागतं आणि मी पटकन काहीतरी बोलून जातो. जेव्हा आम्ही उजेडाच्या तोंडावर बसून, जेव्हा आम्ही उजेडाच्या तोंडावर बसून सूर्याकडे पाहिलं, जेव्हा आम्ही उजेडाच्या तोंडावर बसून सूर्याकडे पाहिलं, पहिल्यांदा डसमळलं न राव. जेव्हा आम्ही उजेडाच्या तोंडावर बसून सूर्याकडे पाहिलं, पहिल्यांदा डसमळलं न राव. अन मग शांत स्मित हसला, अन मग शांत स्मित हसला आणि म्हणाला, जय भीम हो. तुमच्या समोर ही वीणा आहे. आपल्या परंपरेत खूप असे धागे आहेत, खूप असं प्रकाशमान आहे, खूप असं भिडणारं आहे. आपल्या मनाच्या तारा म्हणतात ना, आपण कधी म्हणतो तारा आपली झनकली, तर ती जी झलक आहे, ती जी धग आहे, ती धग कधी कधी ज्या माणसाने माझ्यापर्यंत पोहोचवली तो माझा सखा सोबती नाम्या होता. आणि मग त्याच्याशी कधी कधी बोलतो आणि तो बोलताना तसंच नेहमीसारखं लिहितो. तर आज असं होणार होतं, ते सांगत नाही काय होणार होतं ते, पण मला ज्या प्रकारे नाम्या भिडला, ज्या प्रकारे त्याने माझं जे काय मला त्याने सांगितले सांग, तर ते मी सांगतो. कविता म्हणत नाही, पण ते जे काय आहे त्याचं नाव आहे नाम्या. नाम्या, नाम्या तू संस्कृतीचा कलता पिलर, नाम्या तू संस्कृतीचा कलता पिलर एक हाती पेललास. नाम्या तू संस्कृतीचा कलता पिलर एक हाती पेललास, ढकलत उभे केलेस तुकोबाला. नाम्या तू संस्कृतीचा कलता पिलर एक हाती पेललास, ढकलत उभे केलेस तुकोबाला. अन गोऱ्याची माती चिनलीस त्याच्या पायथ्याला, अन गोऱ्याची माती चिनलीस त्याच्या पायथ्याला. आकाशाच्या क्षितिजावर नजर बांधत, आकाशाच्या क्षितिजावर नजर बांधत, सावत्याचा मळा फुटं फुलू याची आडाखे बांधत राहिलास. गोऱ्याची ढकलत उभे केलेस तुकोबाला, ढकलत उभे केलेस तुकोबाला. गोऱ्याची माती चिनलीस त्याच्या पायथ्याला, अन आकाशाच्या क्षितिजावर नजर बांधत, सावत्याचा मळा कुठं उभू याचे आडाखे बांधत राहिलास. ब्रेव हो दोस्त, ब्रेव हो, लव यू, खूप प्रेम, खूप प्रेम. पुनर्लेखन 13 मे 2023. जिंदाबाद. जय भीम.